लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता प्रेक्षकांनो सखी आणि घरातले सगळेजण जमा झालेले असतात. डॉक्टर मनस्विनीचे डोळे चेक करत असतात. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की माझ्या हातामध्ये रिपोर्ट आलेला आहे. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, मग काय म्हणतोय रिपोर्ट? आणि तेव्हा प्रेक्षकांनो जेव्हा कान्हा म्हणतो की रिझल्ट काय आहे, तेव्हा मनस्विनी मनामध्ये घाबरलेली असते. आणि तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की त्यांचे डोळे हे खरोखरच ब्राऊन आहेत, त्यांचे हे खरे डोळे आहेत. असं म्हणाल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. काही लोकांना आनंद होतो, तर काही लोकांना आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो की हे कसं काय शक्य आहे डॉक्टर? काय केले तुम्ही? कसा रिपोर्ट तयार केले तुम्ही? मी खात्रीने सांगू शकतो की यांचे डोळे ब्राऊन नाही आहेत, यांचे डोळे निळे आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, मी माझं काम केले, त्यांचे डोळे खरे आहेत हे सिद्ध झाले, आम्ही आता निघतो. डॉक्टर स्वतःवरती काही न घेता सरळ आपला गाशा गुंडाळतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, काय केलं तुम्ही? मशनीला मॅनेज केलंत की डॉक्टरांना मॅनेज केलंत? असा कसा रिपोर्ट चेंज झाला? नक्की काय केले तुम्ही सांगा मला. तेव्हा इथे मनस्विनी घाबरण्याचं नाटक करत असते. कान्हा तिच्या अंगावरती धावून जातो आणि विचारतो, काय केलं तुम्ही? रिपोर्ट कसा चेंज केलात? काय केलं? डॉक्टरांना काय सांगितलं? आणि तेव्हा सखीला जो राग येतो ते बघा प्रेक्षकांनो. सखी आता पूर्ण ताकदीने इथे आता कान्हाला आपल्या दिशेने खेचून घेते आणि जोरदार त्याच्या थोबाडीत देते. सखी जेव्हा कान्हाच्या थोबाडीत देते तेव्हा मनस्विनीचा चेहरा बघा किती आनंदी झालेला असतो. गौतम काकांना कुठेतरी आता मनस्विनीवरती संशय असतोच. कान्हा इतक्या पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तो खरं बोलतोय याच्यावरती त्यांचा विश्वास असतो. सखी म्हणत असते, कान्हा, ती आई आहे माझी आई, तू कुणी नाही आहेस माझा. त्याच्यामुळे मी माझ्या आईच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही. आणि ती आता कान्हाचा हात पकडते आणि त्याला खेचत खेचत आपल्याबरोबर बाहेर घेऊन जात असते. कान्हा तिचं सगळं ऐकतच असतो. ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचं सगळं ऐकतो. त्यामुळे कान्हा बघा जाताना मनस्विनीकडे बघतोय. मनस्विनी त्याला डोळ्यांनी खुणवते आणि जायला सांगते. तेव्हा इथे कान्हाला आता कळूनच चुकलेलं असतं की ही बाई मनस्विनीच आहे, तेजस्विनी नाही, सखीची खरी आई नाही, हे आता सिद्ध झालेलं असतं. तो जाताना सुद्धा मागे वळून वळून बघत असतो. सखी त्याच्या हाताला धरून दारापर्यंत घेऊन येते. दाराच्या बाहेर त्याला ढकलून देते. त्याच्याकडे बघत राहते. त्याचे डोळे तिला तेच सांगत असतात की मी जे सांगतोय ते विश्वास ठेव. माझ्यावरती विश्वास ठेव सखी. ती बाई तुझी आई नाहीये. पण तरीसुद्धा नाही. ती त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि तोंडावरती दरवाजा बंद करून घेते. कान्हाच्या तोंडावरती दरवाजा बंद केल्यानंतर कान्हाला वाईट वाटतंच. कान्हाला माहिती आहे सखी इनोसंट आहे, ती भोळी आहे. ती कुणावरतीही विश्वास ठेवते आणि तसंच तिच्या बाबतीत झालेलं असतं. इतक्या वर्षानंतर तिला आईचं प्रेम मिळालेलं असतं. तेव्हा तिला वाटत असतं की मनस्विनी ही तेजस्विनीच आहे, माझी आईच आहे आणि म्हणून ती आता येते आणि आई म्हणून तिला मिठी मारून रडायला लागते. तेव्हा इथे मनस्विनी बघा, तिला आता सखीला जवळसुद्धा घ्यायचं नसतं आणि तिला हातसुद्धा लावायचा नसतो, पण तिचा नाईलाज झाल्यामुळे ती आता निदान तिला मिठी तरी मारत असते आणि तिच्या मनासारखं झालेलं असतं. कबीर किर्लोस्कर याला थोबाडीत देऊन हकलून दिल्यामुळे मनस्विनीला आनंद होतो. प्रश्न उरलेला असतो तो कान्हाचा. कान्हा टेन्शनमध्ये असतो. तो म्हणत असतो की हे कसं शक्य आहे? त्या बाईचे डोळे तर खोटे आहेत, मग ते खरे कसे आले? आणि मग त्याला आठवतं कशा पद्धतीने सखीने त्याच्या थोबाडीत मारलं, कशा पद्धतीने तिने त्याला घरातून हकलून दिलं आणि मग तो त्या गोष्टीचा विचार करत असतो. मनस्विनी, सखी आणि इथे कान्हाला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते, हे सुद्धा त्याला माहिती आहे. आणि तेव्हा इथे आता मनस्विनी आलेली असते. ती म्हणत असते, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. हे आता गाणं ती गुणगुणत येत असते. तेव्हा कान्हा म्हणत असतो, कशाला बोलवले तिथे? कसं सगळं मॅनेज केलं सांगा ना?
खोटे डोळे मॅनेज कसे केलेत? तेव्हा ती म्हणत असते, खरं सांगू तुला? अगदी खरं. बरोबर बोलतोयस तू. हे माझे खरे डोळे नाहीच आहेत. आणि सांगते तुला, तुला ऐकून घेण्याची किती उत्सुकता आहे मला माहिती नाही का? म्हणून तर मी तुला इथे बोलावलंय. तेव्हा ती म्हणत असते, की कसं आहे ना कान्हा, जेव्हा मोठमोठ्या लढाई आपल्याला जिंकायच्या असतात ना, तेव्हा आपल्याला ह्या रिस्क घ्याव्या लागतात. तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं, की माझे डोळे निळे आहेत, पण मला ते ब्राउन करून घ्यायचे आहेत. अगदी परमनंट ब्राउन करायचे आहेत. त्यासाठी मला काय करावं लागेल? तेव्हा डॉक्टर म्हणाले, सरकार परमनंट तुम्हाला आता जर डोळे ब्राउन करायचे असतील, तर त्याची प्रोसेस काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. डोळे कधी-कधी डॅमेज होऊ शकतात किंवा तुम्हाला कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. फक्त 1%च अशी खात्री आहे, की तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही. तुम्हाला इथे व्यवस्थित ब्राउन डोळे मॅच होऊ शकतात. 99% तर आम्ही खात्री देऊ शकत नाही. सरकार म्हणते, "ठीक आहे, 1% तरी खात्री आहे ना, की मला काही होणार नाही?" मग मला 1% इथे आता रिस्क घ्यायची आहे. मला आता माझे डोळे कायमस्वरूपी तपकिरी करायचे आहेत. निळे नको. तेव्हा डॉक्टर म्हणतात, "सरकार याच्यामध्ये जोखीम आहे." ती म्हणते, "ठीक आहे, जोखीम घ्यायलाच तर मला आवडतात." आणि तेव्हा इथे मनस्विनीने आता आपले डोळे ब्राउन केलेले आहेत. आपले डोळे तिने इथे परमनंटली ब्राउन करून घेतलेत, असं कान्हाला ती सांगते. तेव्हा कान्हा म्हणतो, "काय? तुम्ही तुमचे डोळे खरोखर ब्राउन केलेत परमनंटली? शक्य नाही आहे. खोटं बोलताय तुम्ही." मनस्विनी म्हणत असते, "अजिबात नाही. तुला काय वाटलं रे? मी इथे काय त्या टीव्ही सीरियलची व्हिलन आहे का? जिला सगळेजण मिळून खोटं ठरवतात, सगळ्यांसमोर खोटं पाडतात. मला हरवणं, मनस्विनीला हरवणं, खोटं पाडणं सहजासहजी शक्य होणार नाही आहे तुम्हाला. मी तुमच्या 10 पावलं पुढे असते. विचार करा आणि लक्षात ठेवा. तुझ्याने काय, तुझ्या बापाने सुद्धा हे शक्य होणार नाही." कान्हा म्हणतो, "एक मिनिट, माझ्या वडिलांबद्दल एक शब्द बोलायचा नाही हां, मी खपून घेणार नाही." तेव्हा इथे मनस्विनी म्हणते, "अरे बापरे! राग आला? घाबरले हां मी, घाबरले. काय म्हणाला होतास तू कान्हा? हे कलियुग आहे आणि तू ह्या कलियुगातला कान्हा आहेस असं म्हणाला होतास ना तू? पण मी ह्या कलियुगातली कळी आहे, कळी. आणि ह्या कळीला हरवणं तुमच्याने शक्य होणार नाही आहे, कळलं का?" तेव्हा इथे कान्हा म्हणतो, "तुम्हाला तसं वाटतंय, पण एक ना एक दिवस तुमचा हा खोटा चेहरा सखीच्या समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही." तेव्हा ती हसते, त्याच्या बोलण्याला ग्रांटेड घेते आणि सरळ आता कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे गाणं म्हणत निघून जाते. तेव्हा इथे कान्हा काय म्हणतो, की तुम्हाला ह्या बासरीचे सूर आवडत नाही आहेत ना? कान्हाच्या बासरीचे सूर तुम्हाला आवडत नाही आहे. तुमच्यासाठी सुदर्शनाचा सूडच हवा आहे आणि आता सुदर्शनाचा सूड तुम्ही बघणार, असं कान्हा म्हणतो. इथे आता मनस्विनी विचारात बसलेली असते. आता बॉडी लँग्वेज बघा कशी माजात बसली आणि सखीने दरवाजा उघडल्यानंतर लगेच इथे मांजर होऊन बसते. आणि तेव्हा इथे सखी म्हणते, "आई हे घे. मी आता एसीच्या रिमोटमध्ये सेल टाकलेले आहेत. आता तू छानपैकी एसी लावू शकतेस आणि इथे व्यवस्थितरित्या झोपू शकतेस. आता तुला कसलीही अडचण होणार नाही." तेव्हा मनस्विनी म्हणत असते, "थँक बाळा, थँक सो मच. तू किती करतेस माझ्यासाठी." ती म्हणते, "मी नाही करणार तर कोण करणार? तू आई आहेस माझी." तेव्हा मनस्विनी म्हणत असते, "पण आज बघितलंस ना काय झालं?" तेव्हा ती म्हणते, "हो, म्हणून तर आता मी सगळ्यांची मीटिंग घेतली होती ना. सगळ्यांना सांगितले मी, की कुणीही माझ्या आईवरती पुन्हा संशय घेणार नाही. मला ते मान्य होणार नाही आहे." सगळ्यांना समजावून सांगले. तेव्हा इथे ती म्हणते, "आता सुद्धा बघितलंस ना कान्हा, माफ कर, कबीर किर्लोस्कर खोटा ठरला. सगळ्यांच्या समोर तोंडावरती पडला आणि शेवटीला मीच खरी ठरले ना. माझे डोळे खरे आहेत हेच सगळ्यांच्या समोर आलं ना." तेव्हा ती म्हणते, "हो आई, कारण तू खरी आहेस." तेव्हा इथे मनस्विनी म्हणत असते, "मग आता सखी, मी जे मागेन ते तू मला देशील का? तू म्हणाली होतीस, जर इथे कबीर खोटा ठरला आणि मी जिंकले तर मी मागेन ते तू मला देशील, असं ठरलं होतं आपलं. तू म्हणाली होतीस." ती म्हणते, "हो आई, मी म्हणाले होते. सांग तुला काय हवंय? तुला जे हवंय ना ते मी तुला देईन." तेव्हा इथे मनस्विनी म्हणते, "मला दुसरं काही नकोय बाळा. पण इथे कान्हा म्हणजे तो कबीर किर्लोस्कर तुझ्या आयुष्यामध्ये आला. तू त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलंस. तू त्याला खूप प्रेम दिलंस, माया दिलीस.
तुझ्या इथे मनामध्ये त्याला जागा दिलीस. पण त्याने काय केलं? तुझ्याबरोबर प्रेमाचं फक्त नाटक केलं, आपली प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. हळू-हळू तुझ्याबरोबर लग्न केलं, प्रेमाचं नाटक केलं, आपल्या घरामध्ये घुसला. त्यानंतर आपल्या कंपनीमध्ये त्याने शिरकाव केला. कंपनीमध्ये शिरकाव करून आपल्या कंपनीतले 70 सगळ्यात हुशार एम्प्लॉयी त्याने त्याच्या कंपनीमध्ये वळवले. त्याच्या कंपनीमध्ये घेऊन गेला. आपल्या कंपनीचे टेंडरसुद्धा आपल्याला फसवून तो त्याच्याकडे घेऊन गेला. बरोबर ना? मग एवढं सगळं त्या कबीरने केलं फक्त आपल्याला रस्त्यावरती आणण्यासाठी, तुला फसवण्यासाठी सखी. मग आता या अशा फ्रॉड माणसाबरोबर तुला राहायला आवडेल का? सखी म्हणते, "नाही आई, मी तर तुला आधीच म्हणाले होते की तो फ्रॉड आहे म्हणून. त्याच्या तोंडावर सुद्धा मी म्हणालेच ना." तर इथे कान्हाची आई कल्पना म्हणत असते की "कान्हा, मी काय म्हणते, आता चैत्र महिना आहे ना, मला माझ्या सुनेचं हळदी-कुंकू करायचं आहे. मी करायचं राहिलंय, मी करून घेते." तेव्हा कान्हा म्हणत असतो की "आई, आता हळदी-कुंकू?" ती म्हणते, "हो, सखी माझी सून आहे, मला तिचं हळदी-कुंकू करायचं आहे." तेव्हा इथे कान्हा म्हणतो, "आई, चैत्र महिना आहे म्हणून तुला हळदी-कुंकू करायचं आहे की तुझ्या सुनेबरोबर, सखीबरोबर तुला हळदी-कुंकू करायचं आहे?" ती म्हणते की "मला माझ्या सुनेसोबत हळदी-कुंकू करायचं आहे." तेव्हा कान्हा म्हणतो, "मग आई, आता परिस्थिती एवढी बरी नाही आहे. जेव्हा तुझी सून सखी मानाने या घरामध्ये परत येईल ना, तेव्हा तू त्याच दिवशी चैत्र महिना समजून तिच्याबरोबर हळदी-कुंकू साजरा कर. मग तर चालेल ना?" तेव्हा कल्पना म्हणते, "हो बाबा, चालेल. माझी सून सखी खूपच नशीबवान आहे की तिला इतका समजूतदार आणि चांगला नवरा मिळाला. बरोबर ना कान्हा?" तेव्हा इथे आपल्या मुलाला बघून तिला फार अभिमान वाटत असतो. त्याचा समजूतदारपणा ऐकून तिला खूपच जास्त छान वाटतं. तेव्हा ती आपल्या मुलाला घट्ट मिठी मारते आणि इथे कान्हासुद्धा आपल्या आईची अगदी व्यवस्थित काळजी घेत असतो. म्हणजे बॅलन्स कसा करायचा, सगळ्यांना कसं समजावून घ्यायचं, सांभाळून घ्यायचं, कान्हाला अगदी बरोबर कळत असतं. तेव्हा इथे मनस्विनी म्हणत असते, "मग अशा फ्रॉड माणसाबरोबर तू का राहतेस? तू मला शब्द दिला होतास ना? मग आता कान्हाला तू आता डिव्होर्स देऊन टाक. नाहीतर तो अजूनसुद्धा तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याला तुझी प्रॉपर्टी हवी आहे. तो प्रॉपर्टीच्या पेपरवरती तुझ्या सह्या घेईल." ती म्हणते, "नाही आई, आता मी त्याला कुठल्याही पेपरवरती सही देणार नाही आहे. अजिबात नाही." तेव्हा मनस्विनी म्हणते, "पण एका पेपरवरती तू सही दे आणि त्याचीसुद्धा सही घे." ती म्हणते, "कशावरती?" मनस्विनी म्हणते, "डिव्होर्स पेपरवरती." ती म्हणते, "काय? डिव्होर्स?" मनस्विनी म्हणते, "हो, अशा फ्रॉड माणसाबरोबर राहण्यापेक्षा त्याला सोडून दिलेलं बरं नाही का? तू त्याला डिव्होर्स दे आणि मोकळी हो. तू म्हणाली होतीस की तू माझं ऐकशील." तेव्हा ती म्हणते, "आई, डिव्होर्स देणं इतकं सोपं नाही आहे गं. दुसरा कुठला मार्ग नाही आहे का?" ती म्हणते, "काय मार्ग आहे सांग ना? काय मार्ग ठेवला आहे त्या कान्हाने आपल्यासमोर? इतकं सगळं करूनसुद्धा तुझ्या आईला खोटं ठरवायला आला. माझे डोळे कसे खोटे आहेत असं म्हणाला. तू त्याची शहानिशा केलीस तर पुन्हा माझ्या अंगावरती धावून आला. मग अशा माणसाबरोबर तुला पुढे जाऊन संसार करायचा आहे, राहायचं आहे त्याच्याबरोबर?" ती म्हणते, "नाही गं आई, राहायचं तर नाही आहे गं, पण लगेच तडकाफडकी डिव्होर्स देणं हे सुद्धा माझ्यासाठी सोपं नाही आहे, तुला तर माहिती आहे." ती म्हणते, "हो, माहिती आहे ना मला. कारण आपण इथे महाराष्ट्रीयन मुली असू दे किंवा कुठलीही मुलगी असू दे, आपल्याला घरातून हेच संस्कार असतात आणि आपल्याला समाज हेच सांगत असतो की नवरा कितीही वाईट असू दे, कितीही दारू पिणारा असू दे, पण तरीसुद्धा आपण बाईने हे नातं टिकवायचं असतं. आपण लग्न मोडायचं नाही, तर लग्न टिकवायचं असतं. आपल्याला असंच सांगितलेलं असतं. पण आता समोरची व्यक्ती जर त्या लायकीची नसेलच, ती व्यक्ती फक्त आपल्याला त्रास देत असेल, तर खरंच हे नातं आपल्याला टिकवलं पाहिजे का?" कबीर किर्लोस्कर याने आपल्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला. मला नाही वाटत त्याच्याबरोबर तू राहिलं पाहिजे. तेव्हा इथे आता सखी खूप इमोशनल झालेली असते. कान्हाला लगेच डिव्होर्स देणं तिच्याने शक्य होत नसतं. ती म्हणते की "आई, मी विचार करून सांगते. मला विचार करायला थोडासा वेळ दे." तेव्हा इथे मनस्विनीने आपला डाव साधलेला असतो. तिला कान्हा आणि सखी दोघांना एकमेकांपासून वेगळंच करायचं असतं. तर पुढील भागामध्ये इथे आता डिव्होर्स पेपरवरती सखीने सही केलेली असते आणि त्या पेपरवरती कान्हाची सही घेण्यासाठी मनस्विनी सखीला घेऊन आलेली असते. तेव्हा मनस्विनी म्हणत असते की "सखी, जा बाळा, हे डिव्होर्स पेपर आहेत ना, ते जाऊन त्या कान्हाच्या तोंडावरती फेकून मार आणि त्याच्याकडून सही करून घे." तेव्हा इथे आता सखी आलेली असते. कान्हाला म्हणते की "हे घे,
हे डिव्होर्स पेपर आहेत याच्यावरती सही कर आणि मला मोकळं कर. तेव्हा इथे सखीला वाटतं की कान्हा काहीतरी बोलेल, डिव्होर्स पेपरवरती लगेच सही करणार नाही. पण तो तसं काहीच करत नाही. तिच्या हातातून डिव्होर्स पेपरची फाईल घेतो, पेन घेतो आणि सरळ त्या पेपरवरती आता सहीसुद्धा करतो. तेव्हा सखी त्याच्याकडे बघतच बसते. सखीला असं वाटतं की हे कसं शक्य आहे? म्हणजे मला डिव्होर्स देण्यासाठी हा माणूस काहीही करणार नाही असं मला वाटलं होतं. पण ह्याने तर एका मिनिटामध्ये डिव्होर्स पेपरवरती साईन करून आता मोकळासुद्धा झाला, असं सखीला वाटतं. तेव्हा इथे मनस्विनीला आनंद झालेला असतो, की चला या मुलाने, कान्हाने डिव्होर्स पेपरवरती सह्या केल्या. जे मला हवं होतं ते झालं.